चाकण साईडला जाताना एक असा मोठा उतार लागतो, त्याला म्हणतात पिराचा टपरा. ट्रकचा आपला गिअर टाकलाय, पहिला टाकला, दुसरा टाकला, तिसरा टाकला, चौथा टाकला, मोकळा रस्ता आहे, रस्ता दिसतोय, क्लीन क्लिअर मोकळा रस्ता आहे. ते काय बैलगाडी चालली रोडवर, त्याला कधीचा हॉर्न देतोय, तो हटायलाच तयार नाही. असं लांब असं दिसतंय काका ना, काहीतरी कोणतरी थांबलंय, कोणतरी आहे असं दिसतंय. ठीक आहे, आपले काका आपले त्या स्पेसने गाडी चालवतात, चालले चालले चालले. लांबून सुद्धा ती व्यक्ती जितकी लांब आहे ना, गाडी तिथे पुढे पोहोचून सुद्धा ती व्यक्ती लांबच चालली. ती बाई जशी जशी लांब जात होती ना, तशी जशी त्या बाईच्या उंचीमध्ये हळूहळू फरक पडायला लागला. गेल्यानंतर काका जागेवरच गाडी बंद करून पासवतात, किंवा नाही आता नाही होऊ शकत. हे काहीतरी भयानकच बघितलं की जे आमच्या एक नॉर्मल माणसाच्या इमॅजिनेशन पेक्षा फार पुढे गेलं. मित्रांनो, मागच्या एपिसोड मध्ये मकरंद सरांनी सांगितलेला त्यांचा पार्टीचा किस्सा जेवढा थरारक होता, अशाच काही थरारक किस्से आपण या एपिसोड मध्ये सुद्धा त्यांच्याकडनं ऐकून घेणार आहोत. मकरंद सर, आज काय ऐकणार? आज एक असा जुना किस्सा आहे, काकांचाच आहे. माझ्या काकांना आलेला एक अनुभव आहे. आता हा कितपत लोकांच्या पसनी पडतो सांगता येत नाही, पण त्यांनी हे ऍक्च्युली रिअल लाईफ एक्सपिरियन्स केलेलं आहे. तर पूर्वी आता मी पेठेत राहिलेलो, तर त्यावेळेला आमचे ट्रक्स वगैरे होते. तर त्याची मालाची वाहतूक व्हायची. तर पेठ, चाकण या साईडला म्हणजे काका रात्रीचे जायचे माल घेण्यासाठी, माल घेऊन यायचे आणि मग तो माल इकडे मार्केट यार्डला खाली व्हायचा. या पद्धतीचं रोजचं रुटीन असायचं. तसे ते जायचे. जुना ट्रक होता 407, त्याच्यामध्ये जायचे. ठरलेला ट्रॅक असायचा, ठरलेल्या पद्धतीने जायचं, ठरलेल्या लोकांकडनं माल घ्यायचा, ठरलेल्या मालाच्या पिशव्या तेवढ्या लोड करायच्या आणि तो घेऊन यायचा. जनरली बटाटा असायचा, ते घेऊन यायचे. तर चाकण साईडला जाताना एक असा मोठा उतार लागतो, त्याला म्हणतात पिराचा टपरा. बरं. हा, तो एकदम असा फ्लॅट रस्ता आहे, पूर्ण फ्लॅट रस्ता आहे अशा पद्धतीचा. आणि तिथला हा एक त्यांना आलेला अनुभव. त्याच्यामध्ये काय झालं की ठरल्याप्रमाणे निघाले पुण्यावरनं, सुरुवात केली. ते बसले होते, त्यांच्या बाजूला एक क्लीनर होता. दोघं आपले गाडी गप्पा मारत रात्रीच्या हिशोबाने चालले होते, जेणेकरून माल पटकन लवकर पोहोचावा या हिशोबाने निघाले. चालले 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 जिथं जायचं होतं तिथे पोहोचले. तिथं भेट झाली, ठरल्याप्रमाणे माल भरला. लोड करायला जरासा वेळ लागला, त्याच्यामुळे काकांनी थोडासा आराम केला, क्लीनरनी पण थोडासा आराम केला आणि माल भरला आणि निघाले पुण्याकडे यायला, मार्केट यार्डकडे न्यायला. आता गाडी पहिला चढली आणि त्यानंतर उतार होता. आता या पिराच्या टपऱ्यावर यायचं, उतार होता. आता ट्रकचा आपला गिअर टाकलाय, पहिला टाकला, दुसरा टाकला, तिसरा टाकला, चौथा टाकला, मोकळा रस्ता आहे, रस्ता दिसतोय, क्लीन क्लिअर मोकळा रस्ता आहे. त्या रस्त्याला काकांची गाडी चालू आहे. जसा उतार आला तसं उताराला काय एक गिअर बाबा कमी केला, गाडी वर चढून खाली उतरणारा गिअर कमी केला. चाललेत उतारावरनं जाता जाता काकांनी गाडी मध्येच एकदम स्लो केली. रस्ता पूर्ण मोकळा दिसतोय, रस्त्याला काहीच नाहीये, कोणीच नाहीये, रस्ता पूर्ण मोकळा आहे, तरी सुद्धा काकांनी गाडी स्लो केली. गिअर बदलला, चौथ्या गिअरवरनं तिसऱ्या गिअरवरती गाडी आली, तिसऱ्या गिअरवरनं दुसऱ्या गिअरवरती गाडी आली. क्लीनर बाजूला बसलाय, उठला ना, काय रे काय झालं, तू गाडी का स्लो करतोय? रस्ता मोकळा आहे, रस्त्याला कोणी नाही, तू असं का करतोय, गाडी का स्लो करतोय? काका म्हणतो, अरे तुला दिसत नाही का समोर बैलगाडी चालली? अरे ते काय बैलगाडी चालली रोडवर, मी त्याला कधीचा हॉर्न देतोय, तो हटायलाच तयार नाही. क्लीनर म्हणतो, अरे कोणीच नाही समोर, तू काय बघतोय? अरे ते काय बैलगाडी चाललीये, 2 पांढरे शुभ्र बैल आहेत, गाडीवान बसलाय, पांढरा सदरा घातलाय त्यांनी, डोक्याला टोपी आहे, हातात चाबूक आहे त्याच्या. बापरे. घुंगरमाळा घातल्यात त्या बैलांच्या गाड्यामध्ये, खळखळ खळखळ आवाज करत ते बैलगाडी आपल्या गाडीची किती वेळ झाली पुढे चालली. क्लीनर म्हणतो, अरे मला काहीच दिसत नाहीये, गाडी काही नाहीये समोर, तू काय असं करतोय, तू वेडे असतं काय? अरे मला दिसतेय समोर बाबा, किती वेळ झाला मी हॉर्न देतोय, गाडी हटायलाच तयार नाही ती बैलगाडी. हॉर्न देतात गाडीवाला बैलगाडीवाला त्याच्या पेसने चाललाय.
काका पण आपले त्याच्या मागे 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 क्लीनर म्हणजे अरे गाडी घे, अरे पळव गाडी, काय असं करतोय, काढ गाडी तू इथून पण. अरे गाडी पुढेच जायला तयार नाही, गाडी हालायलाच तयार नाही. बैलगाडीवाला जो चाललाय तो त्याची लेन पकडूनच चाललाय सर. ना तो इकडं होतोय ना तो इकडं होतोय ना तो पुढे जातोय, तो आपला चाललाय. आणि इकडे यांचे एकमेकांची चाललेत वाद, अरे चाललाय समोर बैलगाडा चाललाय, तुला दिसत नाही का, तुला दिसत नाही का, तुला दिसत नाही का. आणि एवढं करता 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 एक पर्टिक्युलर डिस्टन्स ते आले. आणि ते जसे ते एक पर्टिक्युलर डिस्टन्स आले तर बैलगाडीवाला डायरेक्ट गायब झाला समोर. बापरे. अख्खा रस्ताच मोकळा झाला. तो बैलगाडीवाला काकांना असे काका इकडे बोलता 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 त्याला म्हणतो, अरे समोर आहे समोर आहे समोर आहे. गायब. बघते तर बैलगाडीवालाच नाही. काकांना सुचायलाच तयार नाही की नक्की काय झालं. की आत्ता दिसणार एवढं मोठ्या बैलगाडी दिसतीये, पांढरे बैल दिसतात, सगळं दिसतं ना, माणूस कुठे गेला, गायब. काही सुचायलाच तयार नाही. कशी बशी तिकडनं त्यांनी गाडी पुढे घेतली, आपली चालवली, चालवत आहेत गाडी. कसं बसं करत 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 स्वतःला सावरत 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 त्यांनी गाडी त्यांच्या ठरलेल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवली. हा एक किस्सा झाला. त्यांना दुसऱ्या दिवशी काही सुचायला तयार नाही काकांना की अरे नक्की आपल्या सोबत काल काय घडलं. मला तर बैलगाडीवाला क्लिअर दिसत होता, याला तर काही दिसला नाही बैलगाडीवाला. असं का झालं, असं का झालं, असं का झालं. ठीक आहे, परत तसंच झालं. 2-3 दिवस आपली ट्रिप त्यांची रोजची चालू 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 चालू. 2-4 दिवसात परत काय अनुभव आला नाही. परत पुढे आपले कधी माझे वडील जायचे गाडीवर, किंवा कधी मग कंटिन्यू काका असायचे. एखाद्या वेळी माझे वडील जायचे, नाही तर कंटिन्यू काकाच ती ट्रिप करायची. एक दिवस रात्री असंच झालं, खूप उशीर झाला होता पोचायला उशीर झाला. माल भरला गाडीमध्ये, ठरल्याप्रमाणे गाडी परत निघाली. परत त्याच रोडपर्यंत गाडी पोहोचली. जशी त्या रोडपर्यंत गाडी पोहोचली, असं लांब असं दिसतंय काका ना, काहीतरी कोणतरी थांबलंय, कोणतरी आहे असं दिसतं. ठीक आहे, आपले काका आपले त्या स्पेसने गाडी चालवतात, चालले चालले चालले. लांबून सुद्धा ती व्यक्ती जितकी लांब आहे ना, गाडी तिथे पुढे पोहोचून सुद्धा ती व्यक्ती लांबच चालली. अच्छा. गाडी जशी जशी पुढे जाते त्या व्यक्तीमधलं आणि गाडीमधलं अंतर कमी व्हायला हवं. हो, गाडीचा जो स्पीड आहे, समजा गाडी 50च्या स्पीडने चालली आणि ती व्यक्ती एक पर्टिक्युलर किलोमीटर वरती थांबली, इथून आपल्याला ती दिसतीये, तर अंतर कमी व्हायला हवं. पण जशी गाडी पुढे जाते ना तसं त्यातलं अंतर वाढतं. ती व्यक्ती जशी गाडी जवळ जाईल तशी ती व्यक्ती अजून पुढे जाते, अजून पुढे जाते, अजून पुढे जाते. नक्की समजायला तयार नाही नक्की काय झालं काय झालं काय झालं. क्लीनर आपला बसलाय त्याच्या नादामध्ये, आपले काका गाडी चालवतात. जशी गाडी एक असा पॉइंट आला की त्या पॉइंटला ती गाडी त्या व्यक्तीच्या जवळ आली. जशी जवळ आली ना की ते दिसलं की एक डावीकडच्या बाजूला एक बाई थांबली. रस्त्याच्या आता सरळ रस्ता आहे, मोकळा रस्ता आहे, डावीकडच्या बाजूला पुढे डावीकडे एक बाई थांबल्यासारखी दिसते. एवढ्या रात्री अशा मोकळ्या रस्त्याला जिथे कोणीच नाहीये, एकच गाडी सध्या चालू आहे आणि कोणीतरी अज्ञात बाई एका अशा जागी थांबलेली आहे रात्रीच्या वेळेला. माणूसच्या डोक्यात विचार येतो काहीतरी की अरे नक्की काय घडलं असेल, कोण बाई अशी का थांबली. बरोबर. पण ती गाडी जशी जशी त्या बाईच्या जवळ जात होती, जशी त्या बाईला अप्रोच करत होती ना, तसं त्या बाईमध्ये काहीतरी चेंजेस व्हायला सुरुवात झाली. अच्छा. ती बाई जशी जशी लांब जात होती ना तशी जशी त्या बाईच्या उंचीमध्ये हळूहळू फरक पडायला लागला. बापरे. ती गाडी जशी आमच्या काकांनी त्या बाईच्या जशी जवळ नेली तशी ती बाई त्यांना जशी त्यांच्या नजरेमध्ये दिसायला लागली, तेव्हा त्या बाईची दिसणारी ती जी उंची, तिचा चेहरा तसा नीट दिसत नव्हता, पण तेव्हा त्या बाईची दिसणारी उंची आणि गाडीचा वाढणारा वेग, त्या वेगाप्रमाणे त्या बाईच्या मध्ये होणारा बदल वाढत गेला. हळूहळू त्या बाईची उंची बदलत गेली. गाडी जशी जशी पुढे जात होती तशी तशी त्या बाईची उंची बदलत होती. ती एका विशिष्ट उंचीपर्यंत पोहोचली आणि त्या एक जो तो ट्रॅक होता त्याच्यामध्ये ती गाडी जशी चालत होती ना तसे हे बदल घडत होते. गाडी त्या एका पर्टिक्युलर लिमिटच्या पुढेच जायला तयार नाही, का ती बाई त्या गाडीच्या समोर वाढत होती. चकवासारखं किंवा ट्रॅप. त्यात ते सगळं अडकले. पण तो जो क्लीनर होता ना तो इतका हुशार होता ना, त्याला त्या गोष्टींचा अंदाज आला की काहीतरी चुकीचं घडतंय म्हणून ह्या गोष्टी घडतात. त्याला मागच्या वेळी तर ते काही जाणवलं नव्हतं, पण या वेळेला ज्या पद्धतीने ती काकांची नजर त्या गाडीकडे रस्त्याकडे फिरत होती आणि ज्या पद्धतीने त्यांचे हावभाव गाडी चालवताना बदलत होते त्याची ही गोष्ट लक्षात आली.
हे राहिलं की आपण ज्या गोष्टी अडकलोय ना, गाडीचं इंजिन बंद नाही करायचं, गाडी चालू ठेवत राहायची. जशी जशी गाडी जोर खात काय होईना, गाडी पुढे जाते ना, तशी गाडीला पुढे जाऊ. ती गाडी एक सर्टन लिमिट पर्यंत गेल्यानंतर काका जागेवरच गाडी बंद करून पास आउट झाले, की बाबा नाही, आता नाही होऊ शकत. हे काहीतरी भयानकच बघितलं की जे आमच्या एक नॉर्मल माणसाच्या इमॅजिनेशन पेक्षा फार पुढे गेलं. मग तिकडनं त्या क्लीनरनी स्वतःला थोडीफार वस्तीमध्ये आणून थोडी लोकांची मदत घेऊन काकांना आमच्या सावरलं. आणि त्यानंतर काही वेळाने कोंबडा हरवला. त्यानंतर मग ते जो ट्रक आहे, मग त्यांनी काकांना जरा स्टेबल केलं आणि मग तो ट्रक तिथून पुढे आणला, ठरलेल्या जागेपर्यंत तो पोहोचवला. आणि त्याचा एक खूप मोठा इम्पॅक्ट त्यांच्यावरती पडला. कारण नॉर्मल माणसासाठी या अशा गोष्टी इमॅजिन करणं पण फार शक्य नाही. पण त्यांनी ऍक्च्युली ते डोळ्यांनी बघितलं, त्यांनी ऍक्च्युली ते ऑब्झर्व केलं की हे काहीतरीच भयानक होतं. बरोबर. तर त्याच्यानंतर तपास लागला नाही का की कोण होतो बाबा, कोणाचं म्हणजे जे काही हडळ असेल किंवा कोण असेल, याचा काही तपास नंतर त्यांनी ते लागला. तपास करायची कोणाची हिंमतच नाही झाली. बरोबर. हे इतक्या वर्षापासून काही ती ऍक्टिव्ह नव्हती आणि मध्येच तिला कसं काय ऍक्टिव्हेशन मिळालं? कसं आहे, काही जागा, काही ठिकाणी, काही जागांवरती ह्या गोष्टी घडतात. काही आता कसं असतं की प्रत्येकाची एक वेळ असते. बरोबर. आता लोक म्हणतात ना की अमावस्येला काही जागांपाशी जायचं नाही, काही दिवस असतात ते पाळायचे, काही उतारे टाकलेले असतात किंवा काही गोष्टी असतात की ज्या फॉलोच केल्या पाहिजे. वेळ काळ असतात, त्या वेळेच्या त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर अडकलात ना, तर तुमच्या बाबतीत असं घडू शकत नाही. बरोबर. म्हणजे आणि काकाच काय कोणी जरी असलं तरी त्यांच्यासोबत असंच, म्हणजे हा ट्रॉमा इतका भयानक आहे की आपल्याला दिसतंय, समोरच्या माणसाला दिसत नाही आणि ते परत परत दिसतंय ड्रायव्हिंग करताना. किती भयानक असणार आहे. आणि आता कसं असतं, ड्रायव्हर जे लोक असतात ना, असं एक म्हणतात की जे ड्रायव्हिंग करतात ना, त्यांची नजर मेलेली असते. कारण त्यांच्यासमोर रस्त्यावरती खूप गोष्टी घडतात. ऍक्सिडेंट्स बघतात, लोकांना म्हणजे गेलेले लोक बघतात, रक्त दिसतं कधी कधी, किंवा अजून काही गोष्टी घडतात. पण त्यांच्यासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टी, अशा चुकीची गोष्ट त्यांच्यासमोर घडली ना, तरी त्यांच्या इमॅजिनेशनच्या बाहेर. आणि या गोष्टीचा ट्रॉमा जो आहे ना, त्या ट्रॉमामधनं माणूस निघत नाही. आम्ही जेव्हा आम्ही आमच्या काकांकडनं कधी असं आम्ही बसतो घरामध्ये आणि कधी की नाही का ते किस्से सांगा जे तुम्ही अनुभवले, त्यावेळेला काकांच्या तोंडून जेव्हा हे किस्से बाहेर पडतात ना, तर त्यांचे बदलणारे हावभाव, त्यांच्या या त्यांची ती जी सांगायची पद्धत असते. आता आपण कसं बोलताना मी तुम्हाला किस्से सांगतो, पण त्यांनी ऍक्च्युली ते अनुभवलंय, त्यांनी ते जे बघितलंय ना, ती गोष्ट अजूनपर्यंत, आता माझ्या काकांचं वय आता जवळ 60-65च्या वरती, पण त्यांनी त्यांच्या काळामध्ये ती गोष्ट जी घडली होती ती अजूनपर्यंत त्यांच्या मनात अशी घर करून काटाच येतो ती गोष्ट तिथं त्यांच्या तोंडून ऐकली ना, की ते ज्या पद्धतीने ती रंगून सांगतात ती म्हणजे इमॅजिनेशनच्या पलीकडे. खरंच अंगावर काटा आणणारी ती गोष्ट होती. आणि मीच काय सगळ्यांचा अंगावर काटा आला असेल आणि प्रेक्षकांना सुद्धा ही गोष्ट तेवढीच भयानक वाटली असेल की रस्त्याने जातायत आणि कोणतरी वस्तू कोणतरी व्यक्ती आपल्याला दिसते आणि ती दिसतंय फक्त, आपण तिला क्रॉस पण करत नाही, ओव्हरटेक पण सुद्धा होत नाहीये आणि अशा सगळ्या गोष्टी आपल्यासोबत लूपमध्ये घडतायत. असेच काही अनुभव आपण पुढच्या एपिसोडमध्ये सुद्धा मकरंद दादा यांच्याकडनं ऐकून घेणार आहोत. तो त्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.